हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळ आरवीचं मस्त असं पार्सल आलं होतं. तिला मी फ्रॉक मागवल्या होत्या 3, जे की कॉम्बोमध्ये होत्या आणि ऑफरला होत्या. तर मस्त आहेत त्या. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल मी. आणि इथे हिचं सायकल खेळायचा कार्यक्रम चालला होता, जे की माझे कामं राहिले होते आणि ही मला अशी वैताग देत होती, ऐकत नव्हती. आणि सायकलचं तर पार वाटोळं केलं आहे तिने, काय सांगू तुम्हाला. सो तिने अभ्यास करायला घेतलेला आणि असं होतं की मी तिला अभ्यासाला घेतलं ना तर तिचा मूड नसतो, आणि जेव्हा तिला करायचा असतो तेव्हा माझा मूड नसतो. पण घेते, अभ्यास करते, मला सांगते मम्मा ह्याला हे म्हणतात ते म्हणतात, आणि तशी खूप हुशार आहे ती. आणि तिची बडबड ऐकते, बघा काय म्हणतीये. सो दुपारी मस्त असा शिरा बनवलेला आरवीला. पण तिचं खायचं खूप अवघड आहे, तिला काय काय गोष्टी आवडत नाही. पण काय वेळेस काय होतं, देवा पण लागतं तिला. सो कधी कधी खाती, कधी कधी नको म्हणती. पण म्हटलं जाऊ दे, चला आज शिरा बनवावं. सो मस्त असं शिरा बनवायला घेतलेला. आणि तेवढ्यात आरवी आली, मला म्हटली चल पप्पांनी बघ काय बाहेर आणले. ग्लास घेऊन पळत गेली, बघितलं तर त्यांनी नारळ पाणी आणलेलं, त्यांच्या फ्रेंडच्या घरून आणलेलं. सो मला म्हटली मी तुला देणार नाही, मी एकटीच नारळ पाणी पिणार आहे. म्हटलं पी, मला नाही प्यायचं. सो मस्त ग्लास घेऊन बसलेली. आणि इथं आरवीचे पप्पा मॅगी बनवत होते दुपारच्याला. सो माझं पण खूप मूड झालेला खायचा. सो ते खूप भारी बनवतात आणि चव पण खूप मस्त लागते त्यांच्या हाताची. सो मी म्हटले तुम्हीच बनवा आज. आणि आरवीच्या पप्पांची आणि आरवीची इथं मस्ती चालली आहे, बाप आणि लेकीची. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग इथं मम्मीने मला बोलवलेलं पित्र जेवायला. सो मी, आरवीचे पप्पा आणि आरवी आम्ही बेलवंडीला आलेलो पित्र जेवायला. सो इथं माझे पप्पा आहे, जे की त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला, दिवा वगैरे दाखवला. आणि थोड्या वेळ बसलो वगैरे. नंतर मग आजीकडून मग आम्ही परत श्रीगोंद्याला रिटर्न आलो. आणि आजीने एवढं खायला दिलेलं आरवीला, फ्रूट्स वगैरे. सो आल्याबरोबरच ॲपल वगैरे चिरून तिला खायला दिला. आणि नंतर मग घरी नारळ होतं ओला. सो त्या नारळाच्या मी वडी बनवलेली गूळ वगैरे टाकून, आणि खूप मस्त झालेली. आणि आजच्या शेवटचा ब्लॉग म्हणजे आजच्यासाठी एवढाच ब्लॉग. आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि लवकरात लवकर 1000 सबस्क्राईब पूर्ण करा. आणि वल्ल्या नारळाची वडी ना खूप मस्त होती बरं का. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा, आणि मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला ह्याची रेसिपी पण खरंच अपलोड करेल, तुम्हाला जर पाहिजे असेल तर.